मित्रांनो, सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण सुरू आहे. त्यातले त्यात कोणाला निमंत्रण द्यायचं आणि कोणाला नाही यावरून देखील मोठं राजकारण रंगलं आहे. त्यातले त्यात महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायला पाहिजे की नाही यावरून देखील मोठी चर्चा आहे. आम्ही केलेल्या सर्वेमध्ये नेमकं किती टक्के महाराष्ट्रातील जनतेला वाटतंय की राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हे उद्धव ठाकरे यांना द्यायला पाहिजे, तर नेमकं किती टक्के लोकांना असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायला नको. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे हे स्पष्ट होणार आहे. यामध्ये तब्बल 20,000 लोकांनी आपली मत नोंदवलेलं आहे. चला पाहूया हा धक्कादायक सर्वे. बघा, प्रश्न काय होता, उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण द्यायला हवं की नको, असा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारला होता, ज्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळेल. यामध्ये पहा, पहिलं 4% लोक असं म्हणतायत की यामध्ये नुसतं राजकारण सुरू आहे असं म्हणणारे लोक आहेत 4%. तर 5% लोक असं म्हणतायत की भाजप यामध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहे असं म्हणणारे लोक आहेत 5%. 6% लोक म्हणतायत की उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायला नको असं म्हणणारे तब्बल 6% लोक आहेत. त्यामुळे आता शेवटचा पर्याय राहतो तो म्हणजे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायला पाहिजे असं म्हणणारे तब्बल 83% लोक आहेत. 83% लोकांना असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण हे द्यायलाच हवं. यावरूनच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय हे स्पष्ट होत आहे. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यायला हवं का? कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद.